तुम्ही काल जर फिट असाल ना, तर आज फिट राहालच असा काही प्रश्न नसतो. आणि म्हणजे काय होईल का काल मी फिट होतो, म्हणजे आज मी एकदम चांगला राहीन आणि मी आज जरी चीटिंग केली किंवा काही पण खाल्लं, तरी पण शरीर धकून नेईन. पण शरीरावरती उद्या काहीतरी परिणाम झालेला असतो. म्हणजे काय का आपल्याला दररोज फिट ठेवण्यासाठी शरीराला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्न आपल्याला दररोज वाढवायचे असतात. म्हणजे दररोज अपग्रेड करत जायचं असतं. जोपर्यंत आपण अपग्रेड करत नाही ना, हे प्रयत्न आहेत तोपर्यंत आपलं शरीर तितकं चांगलं चालत नाही. ज्यावेळेस अपग्रेड करायला चांगलं लागतो का त्याच्यानंतर जबरदस्त रिझल्ट टिकतो तुमचा आणि तुमचा माइंडसेट, फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल या तिन्ही फेजमध्ये तुम्ही चांगले व्हायला लागता. तर तुम्हाला जर तिन्ही फेजमध्ये चांगलं व्हायचं ना, तर तुम्हाला फिट राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल का एक दिवसाने काय होतं बुवा, तर एक दिवसाने काय होतं याचा अर्थ याचं एक उदाहरण सांगतो, की जर तुम्हाला काय अनपेक्षित फोन कॉल आला ना, तर तुम्ही अचानक चक्कर येऊन पडता.